लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कन्नड तालुक्यातील पळशी खुर्द गावात अंजना नदीच्या पात्रातून भर दिवसा खुलेआम वाळू वाहतूक सुरू आहे। शासनाच्या नियमानुसार वाळू उपसा आणि वाहतुकीवर निर्बंध असूनही महसूल प्रशासन आणि संबंधित यंत्रणांची डोळेझाक करणे चिंताजनक ठरत आहे। स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार गरीब आणि गरजूंना घरकुल किंवा अन्य बांधकामासाठी वाळू मिळवणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे वाळू माफिया मोठ्या प्रमाणावर चढ्या दराने अवैध वाळू विक्री करत आहे। या सगळ्या प्रकाराकडे तलाठी, मंडळ अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। अवैध वाळू उपशामुळे अंजना नदीच्या परिसरात मोठे खड्डे निर्माण झाले असून त्यामुळे पर्यावरणीय ताळमेळही बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे। तसेच शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याची माहिती समोर आली आहे। स्थानिक ग्रामस्थांनी महसूल विभाग आणि प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या असता आमचे भरारी पथक येईल आणि कारवाई करेल असे सांगण्यात आले, मात्र कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे प्रशासन आणि वाळू माफियांच्या साठगाठ असल्याचा संशय व्यक्त होत आहे। नियंत्रणासाठी संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.